मित्रांनो, निवडणुकीमध्ये मतदान करत असताना माझ्या केवळ एका मताने असा काय फरक पडणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अमेरिकेच्या रोजा पार्क्स यांची ही कथा तुमच्यासाठी। दिवस होता 1 डिसेंबर 1955। अमेरिकेच्या अलाबामा राज्यामध्ये रोजा पार्क्स या बसमध्ये प्रवास करत होत्या। ही बस खचाखच भरली होती। एके ठिकाणी ही बस थांबली आणि बसमध्ये एक गोरा पुरुष चढला। त्या गोऱ्या पुरुषाला बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्या बसच्या कंडक्टरनं रोजा पार्क्स यांना उठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जागेवरून उठा। त्यावरती रोजा पार्क्स यांनी नकार दिला। त्यांनी आपलं मत ठामपणे मांडलं आणि नाही म्हणाल्या। त्यानंतर या कारणासाठी त्यांना तुरुंगवास झाला आणि त्याचे पडसाद जनमानसात उमटले। यामुळे एक मोठं आंदोलन छेडलं गेलं। एक मोठी चळवळ वर्णभेदाच्या विरुद्ध उभी राहिली आणि त्यामध्ये रोजा पार्क्स यांचा विजय झाला। अमेरिकन सरकारला झुकावं लागलं, कायद्यामध्ये बदल करावा लागला। ही असते एका मताची ताकद आणि म्हणूनच केवळ माझ्या एका मतानं काय होणार आहे असा विचार करून मतदान करणं टाळू नका आणि संविधानानं आपल्याला दिलेला हा अमूल्य अधिकार नक्की बजावा। धन्यवाद।